हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. उद्या मी कृष्णाला घ्यायला जाणार आहे. तू येशील ना माझ्या बरोबर? तू जाऊन घेऊन ये जा. तुला लक्षात आहे ना, आज अंकलला दिलेल्या शब्दाचा शेवटचा दिवस आहे. मला तर वाटलंही नव्हतं की जगात इतकी सुंदर ठिकाणं आहेत ज्यांना एकदा बघून तर मनच नाही भरत. माझं सोड, तू सांग, तू कसा आहेस? मी ठीक आहे आणि माझा जॉबही चांगला चाललाय. जेव्हापासून मी इथे आले तुम्ही तर मला भेटायला आलात, पण अपूर्व ना माझ्याशी इथे भेटायला आलेत आणि नाही माझ्याशी बोलायला आलेत. आई आई काय झालं आई? तू मला इतक्या लवकर का बोलावून घेतलंस? आधी तोंड गोड कर, मग मी सांगते सगळं. केलं तोंड गोड, आता सांग. खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तृष्णा आपल्या सासरी परत गेली. खरंच आई? ही तर खरंच आनंदाची गोष्ट आहे. हो, माझं भाऊसाहेबांशी बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलं कल्याणीताई आल्या आणि समजावून तृष्णाला घरी घेऊन गेल्या. हो आई, ही खरंच खूप छान बातमी आहे. आता ताईच्या चेहऱ्यावरचं हसू परत येईल. हो बेटा, कितीतरी दिवस झाले मी मोकळेपणाने तृष्णाला हसताना बघितलं नाही. मला खात्री आहे हळूहळू तिच्या आयुष्यात सगळं काही ठीक होईल. हो आई, भावेश अंकलनी त्यांचा शब्द पाळला. त्यांनी आपल्याला 3 दिवसांची मुदत मागितली होती आणि बघ ना, तिसऱ्याच दिवशी ताई तिच्या घरी परत गेली. हो बेटा, माणसाच्या रूपातला परमेश्वर आहेत ते. स्वतःची मुलगी नसूनही त्यांनी ज्या प्रकारे तृष्णाला साथ दिली आहे ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. तरीही आई, आपण कल्याणी आंटींपासून सावध राहायला हवं. नाहीतर असं व्हायचं की उद्या परत त्यांच्या डोक्यात काहीतरी खूळ येईल आणि परत त्या ताईला त्रास द्यायला सुरुवात करतील. नाही नाही बेटा, असं बोलू नकोस. देवाकडे प्रार्थना कर की सगळं चांगलं चांगलं घडू दे आणि माझ्या मुलीचं सुख परत येऊ दे. थांब, तू आत नाही येऊ शकत. आता हे कोणतं नवीन नाटक कल्याणी? तू काय आम्हाला या करता घरी घेऊन आलीस? तुम्ही तर मध्ये नाही बोललात तरच बरं होईल.
अशी कशी तू घरात येशील? आधी मी माझ्या सुनेची आरती ओवाळेन. मग मी कुंकू लावेन. मग माझी सून आत येईल. किती मोठं नाटक करते कल्याणी. जशी काही खरंच आनंदाने सून आणले घरी. मला तृष्णाची काळजी क्षणोक्षणी घ्यावी लागेल. तृष्णा, यावेळी तुझं स्वागत वेगळ्या तऱ्हेने होतंय. असं समज की तुझा नवीन जन्म होतोय. आई, मला तर फक्त तुम्हा दोघांचा आशीर्वादच हवाय. सुखी राहा विठा. आई, आता बाहेरच वहिनीचं स्वागत करणार आहेस की तिला आत पण घेऊन येणार आहेस? हो, चल सुनबाई. चल बेटा. सुकन्या आमच्या कन्या. वहिनी, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप वाईट वागले. लहान आहे ना म्हणून तुला ओळखू शकले नाही. काही हरकत नाही पूजा. मला या गोष्टीचा आनंद आहे की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली. माझा तुझ्यावर अजिबात राग नाहीये. खरंच वहिनी? अगं, अशी गळ्यातच पडून राहणार आहेस की वहिनीला आरामही करू देणार आहेस? तृष्णा, तू थकली असशील. जाऊन आपल्या खोलीत आराम कर. नाही आई, मी अजिबात थकले नाहीये. आज तर मला खूप आनंद झालाय आणि या आनंदामुळे मला रात्रभर झोप पण येणार नाही. मी समजू शकते तृष्णा की आपल्या घरी परत आल्यावर तुला किती बरं वाटत असेल. पण मला वाटतंय की तू आपल्या खोलीत जाऊन थोडा वेळ आराम करावास. हो आई. वा कल्याणी, हे तू बरं केलंस की मला दिलेलं वचन पूर्ण केलंस आणि तृष्णाला परत घरी घेऊन आलीस. कौतुक करताय की टोमणा मारताय? हाच तर तुझा वाईट गुण आहे. तू अर्थाचा अनर्थ करतेस. अगं बाई, मी तुझी स्तुती करत होतो. बरंय बरंय, तुम्ही जे सांगितलं ते मी केलं. आता अपूर्वला काही सांगायची गरज नाहीये. मला अपूर्वला काही सांगण्याची गरज काय? अगं, मी तुझ्याशी बेईमानी नाही करणार. आई, मी पण माझ्या खोलीत जाते. मला संध्याकाळी माझ्या फ्रेंडकडे जायचंय. तू घरीच जेवणार आहेस की बाहेरून काहीतरी खाऊन येशील? घरीच काही नाही, माझ्याकरता मटर पनीर बनवून घे. खूप दिवस झाले चांगलं जेवण नाही मिळालं. हो चालेल चालेल, मी तृष्णाला सांगून ठेवते. तृष्णाला? नाहीतर काय. अहो, जेव्हा रात्रीचा स्वयंपाक करेल
तेव्हा मी तिला सांगून टाकेन कोणासाठी काय काय बनवायचंय. तृष्णा रात्रीचं जेवण नाही बनवणार. तुम्हा दोघींनाही वाटलंच कसं की तृष्णाला आल्या आल्या तुम्ही कामाच्या चक्कीत भरडाल? हे पहा, एक गोष्ट अगदी नीट समजून घ्या. तृष्णा ना नाश्ता बनवणार ना जेवण बनवणार. कळलं? आता ती फक्त आराम करणार. आणखीन एक, तुमच्यापैकी स्वयंपाक कोण करणार आणि घरातली झाडलोट कोण करणार हे तुम्ही आपापसात ठरवा. जर मी तृष्णाला तुम्हाला एखाद्या कामात मदत करतानाही बघितलं ना, तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. काय आई, मला वाटलं होतं तृष्णा आली तर कमीत कमी स्वयंपाकाच्या कामाला तरी सुट्टी मिळेल, थोडा वेळ स्वतः करता मिळेल, पार्लरला जाईन, फ्रेंड्सना भेटेन. पण नाही, आता ती महाराणी आपल्या घरी आराम करणार आणि आपण काय करायचं? पूजा, आता संयम ठेव. सध्या माझे हात रिकामे आहेत. मला ते काही माहिती नाही आई. मी आता अजून काम करणार नाही, एक कामही करणार नाही. बस. सुकन्या आमच्या कन्या. पूजा, एक ग्लास पाणी दे ग जरा. एक कप कॉफी पण दे ना पूजा. आणते. हे तर होणारच होतं तृष्णा. तू लाख प्रयत्न केलेस तरी तू अपूर्वच्या हृदयात स्थान नाही मिळवू शकणार.
सुनबाई, हो हो आई. सुनबाई, तू अपूर्वच्या वागण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. त्याला आपल्या चुकीची लाज वाटते, पण त्याला कळत नाहीये की तुझ्या बरोबर कसं वागायचं. पण मला पूर्ण खात्री आहे की तुम्हा दोघात सगळं व्यवस्थित होईल. तृष्णा बेटा, तुझी सासू बरोबर बोलते. सगळं व्यवस्थित होईल. अगं, तुला हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागेल. जशी तू या घरात परत एकदा आलेस, तसाच अपूर्वही तुझ्या आयुष्यात परत एकदा येईल. बरं बाबा. कल्याणी, अजूनही तू अपूर्वाच्या मनातला तृष्णाबद्दलचा तिरस्कार कमी नाही केलास. तो तृष्णाशी तसाच वागतोय जसा पूर्वी होता. माझ्याकडे काही जादूची छडी नाहीये की मी फिरवली आणि सगळं व्यवस्थित होईल. अपूर्वला सावरायला थोडा वेळ लागेल. का का वेळ लागेल? हा? जेव्हा तृष्णाला घराबाहेर काढायचं होतं तेव्हा तर तुला थोडा पण वेळ नाही लागला. ना समजायला वेळ लागला आणि ना समजवायला. आणि आता आता म्हणतेस की वेळ लागेल का? हे बघ कल्याणी, माझी ही इच्छा नाहीये की तृष्णा या घरात या घराची सून म्हणून राहावी. ती सगळ्यात आधी अपूर्वची बायको आहे आणि बाकी सगळी नाती त्यानंतर. म्हणून तुला अपूर्वला समजवावं लागेल. ठीक आहे, मी अपूर्वशी बोलून बघते आणि अपूर्वला समजवण्याचा प्रयत्न करते की या घरात त्याचं नातं सर्वात आधी तृष्णाशी आहे. कल्याणी, प्रयत्न व्हायला हवे, पण 100% व्हायला हवे. यशस्वी व्हायला हवेत. नाहीतर असं नको व्हायला की मी अपूर्वला सगळं खरं खरं सांगून टाकेन आणि तू अपूर्वाच्या आयुष्यातून कायमची बाहेर होशील. सुकन्या आमच्या कन्या. बाबा, आज मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. माहितीये का, कारण तुम्हाला न्याय मिळवून देण्याकरता मी जो मार्ग निवडलाय तो खूप कठीण आहे. मला माहितीये बाबा, जेव्हा तुम्हाला कळेल की मी तुमच्याकरता हा मार्ग निवडलाय तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटेल. पण बाबा, मी काय करू? माझ्याकडे आणखी कोणताही मार्ग नाहीये ज्याच्या मदतीने तुम्हाला न्याय देऊ शकेन. आणि त्या मल्लिका थापरला शिक्षा.
हे काय बाबा, तुमच्या डोळ्यात अश्रू? नाही बाबा, हे तुमचे रडण्याचे दिवस नाहीयेत, उलट त्या मल्लिका थापरच्या रडण्याचे दिवस आहेत. शेवटी तिलाही कळायला हवंच की आजही पैसा आणि ताकद सत्याच्या पुढे झुकतात. तुम्ही बघाच बाबा, उद्याची पहाट आपल्याकरता प्रकाश घेऊन येईल आणि त्या मल्लिका थापरच्या आयुष्यात कायमचा अंधार. उद्यापासून आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करूयात बाबा. सत्य को जो झुका सके ये किसकी हिम्मत है. सत्य ही शिव सत्य सुंदर. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.